दिनेश पाटील सर ज्यांचा आवाज आपण या अगोदरच्या मॅच मध्ये ऐकलाय. केपीसी इनामपुरी टॉस जिंकून बॅटिंग करत असताना पहिल्याच बॉलवर विकेट आली, दुसऱ्या बॉलवर देखील विकेट येता येता राहिली आणि एक सिंगल आली. धावफलकावर धावफलकाला सुरुवात. खोलवा टप्प्याचा बॉल ऑन साइडला दिशा द्यायची होती, मिडल नाही झालाय चेंडू आणि कनेक्शन झाल्यानंतर अगदी जागेवरच चेंडू फिरकताना पाहायला मिळाला. प्रथम घरत आपल्याला पाहायला मिळतोय. जयदुर्गा रोहिंजन बी या संघाकडनं हे पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना पहिल्या बॉलवर विकेट संपादित केल्यानंतर आत्मविश्वास वाढताना पाहायला मिळाला त्याचा नक्कीच. आणि इथे डॉट बॉल समोर आहे कुणाल पाटील. यावेळेस समोर फटका खेचला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. एक टप्पा घेत चेंडू मात्र चाललाय सीमारेषा पलीकडे. कुणाल पाटीलच्या बॅटमधनं हा चौकार. आणि एक चौकार त्याच्या बॅटमधनं. यावेळेस पॅडल करायचं होतं, अक्रॉस द लाईन खेळायचं होता, मात्र पडल्यानंतर कमी गतीने चेंडू खरं तर बॅटच्या दिशेने आलाय आणि सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. याचबरोबर आमचे ओवे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच हरेश शेठ म्हात्रे यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. शेवटचा बॉल कट करायचा होता. वेलकम. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि 5 धावा धावफलकावर आहेत. एक विकेट आली आहे महत्वाची. आदर्श घरत ती पहिल्याच बॉलवर शिकार ठरला होता, तो म्हणजे प्रथम घरतचा, आणि झेलबाच्या स्वरूपामध्ये त्याला मैदान सोडावं लागलं होतं. स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 2024 आपण पाहताय. परवा 8 आणि या कडाक्याच्या थंडीमध्ये आपण पाहतोय क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी हे सर्व क्रीडा रसिक प्रेक्षक या क्रीडांगणावर उपस्थित आहेत. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक आमच्याशी लावून जोडले गेलेत. पुनश्च एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय प्रणव पाटील पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन. समोर अक्षय पाटील. पहिला चेंडू इथे स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि 1 रन मात्र त्या दरम्यान पंचांकडे अपील केली गेली. पंचांनी मात्र अपील फेटाळून लावली आहे. लेगबायच्या रूपामध्ये 1 धाव मात्र धावफलकावर अर्जित केली जाईल. धावसंख्या पुढे सरकेल 6 वर. अगोदरच्या दोन्ही मॅचेसचा आपण विचार केला तर स्कायरा श्री गणेश धाणसर संघाने पूर्णपणे वर्चस्व गाजवलं आणि 2 सामने सलगचे जिंकून पुढच्या तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश त्यांनी मिळवलाय. आणि आता ही फ्रेश मॅच दोन्ही संघांची मैदानाच्या आतमध्ये. खोलवा टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑफ साइडला दिशा दिली. लॉंग ऑफला फिल्डर आहे, त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होतोय आणि कुणाल पाटीलचा शो इथे चालू होत असताना इथे आलाय हा चौकार. कुणाल पाटील पहिल्या बॉलवर लेग बायची रन आली आहे, त्यानंतर एक चौकार. एकूण धावसंख्या 10च्या घरामध्ये. एक्सलरेशन केलंय आता. यावेळेस चांगला चेंडू, गती प्रधान चेंडू, वेगवान पद्धतीने अगदी विकेट टू विकेट इथे गोलंदाजी पाहायला मिळाली या चेंडूवर. आणि या चेंडूने मात्र सरळ शरीराचा वेध घेतलाय कुणाल पाटीलच्या. चांगलं पुनरागमन करतोय तो प्रणव पाटील. या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय 3 बॉल 5 रन खर्च केल्यात. पहिल्या बॉलवर विकेट आल्यानंतर उर्वरित पुढच्या चेंडूवर अजूनही विकेटच्या प्रतीक्षेमध्ये आहे तो जयदुर्गा रोहिंजन बी. हा संघ खास करून एक अनऑर्थोडॉक्स निर्णय घेतला तो केपीसी इनामपुरीने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा. आतापर्यंत या अगोदरच्या 3 मॅचेसचा विचार केला तर प्रत्येक कॅप्टनने टॉस जिंकून बॉलिंग घेतली होती. वेगवान चेंडू ऑन साइडला
बिरकावून दिलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल फ्लाय झालाय स्क्वेअर लेगला. कुणाल पाटीलच्या बॅटमधनं हा षटकार. जयदुर्गा रोहिंजन बी संघाला आणि तो येणारा काळच ठरवणार आहे. चांगल्या टच मध्ये कुणाल पाटील या मॅच मध्ये आतापर्यंत बॅटिंग करत असताना पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी त्याने स्वतःच्या शोल्डरवर घेतली आहे. खांद्यावर उचलली आहे बॅटिंगची जबाबदारी. याही वेळेस मात्र इनसाइड आउटचा फटका. इथे फिल्डर आहे. यावेळेस कोणती चुकी नसणार आहे. मोठा धक्का असणार आहे तो म्हणजे केपीसी इनामपुरी टीमला. कारण कुणाल पाटील इथे मात्र शिकार होतोय आणि प्रणव पाटीलला मिळालंय हे यश. संपला आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 18. पहिल्या ओव्हरमध्ये 5 आल्या होत्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल रन आल्यात त्या 13. चांगला एक्सलेट केलंय. धावगती वाढवण्यामध्ये यशस्वी झाला केपीसी इनामपुरी. मात्र ते करत असताना एक विकेटही गमावली त्यांनी. ती म्हणजे कुणाल पाटीलची. एक चांगला सेट बॅट्समन, चांगली बॅटिंग करत होता आणि चांगल्या फॉर्म मध्ये तो असताना त्याची विकेट इथे मिळाली आहे. ती म्हणजे जयदुर्गा रोहिंजन बी संघाला. आणि नक्कीच एक दडपण टाकण्याचं काम त्यांच्या माध्यमातून इथं केलं जात आहे. नवीन फलंदाज तुषार पाटील, अक्षय पाटील जो सध्या एक वर खेळतोय. आता दोघी अगदी नौके फलंदाज आहे आणि दिस इज द राईट टाइम टू बिल्ड द प्रेशर ऑन देम. आणि त्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील ते रोहिंजन बी संघ. प्रथम गरत वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन. पहिला चेंडू स्लाइस एज आणि 100 कॅच बाय द विकेट कीपर आशिष पाटील. चांगलं रिॲक्शन त्याचं पाहायला मिळालं आणि पहिल्याच बॉलवर इथे प्रथम घरतला हे यश मिळालंय. दुसरी विकेट त्याच्या खात्यामध्ये. खूप चांगलं संगीत. प्रथम घरातला पहिल्याच बॉलवर इथे मात्र यश मिळालं. स्लाइस एज विकेट किपरने चांगलं रिॲक्ट केलं आणि विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स तो कॅच या ठिकाणी टिपलाय. आणि आता 3 फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहिले. अक्षय पाटीलही जास्त काही कॉन्ट्रीब्यूट करू शकला नाहीये. तुषार पाटील आणि आता अंगद पाटील मैदानाच्या आतमध्ये. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये इनामपुरी गावाचं नाव ज्याने सुवर्ण अक्षराने लिहून टाकलंय, किंबहुना त्या गावाचा ठसा या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये उमटवलाय, असा हा अंगद पाटील सैदा मैदानाच्या आतमध्ये. खास करून गोलंदाजीची त्याची जी आतापर्यंतची कारकीर्द राहिली आहे ती भरपूर प्रभावित करणारी राहिली आहे. मात्र या मॅचमध्ये बॅटच्या माध्यमातून त्याला स्वतःला सिद्ध करायचं आहे. लवकर यावं लागले त्याला बॅटिंगसाठी. आता पहिला चेंडू फेस करत होता, जोरकस मारलाय, मिड ऑफला क्लिअर करत बॉल चाललाय लॉंग ऑफला. एक सिंगल मिळते आणि फक्त स्ट्राईक रोटेट करतोय अंगद पाटील. स्वतःचं खातं उघडतोय. एकूण धावसंख्या 19. 2 ओव्हर नंतर 18 होत्या. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केली ती प्रथमने आणि तदनंतर एक सिंगल. एक पार्टनरशिपची सध्या आवश्यकता आहे. रायझिंग डिलिव्हरी आणि इथे
मेरिटवर होते फलंदाजी. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, लॉंग ऑनला क्लिअर करत ह्यूज अँड ह्युमंगस सिक्सर. चांगला फटका इथे पाहायला मिळाला. तुषार पाटील खरं तर या मॅच मधील वैयक्तिक पहिला चेंडू फेस करत होता आणि त्या चेंडूवर इरादे त्याने स्पष्ट केलेत. कारण सध्या माझ्या संघाला गरज आहे ती धावांची आणि त्या धावा येणं गरजेचं आहे. थोडंसं डिस्कशन गोलंदाजाच्या सोबत आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण धाव संख्या 25. थोडासा दबाव झुगारणारा हा षटकार असणार आहे. कारण विकेट झाल्या त्या अगदी 3. तिसऱ्याच ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि 3 फलंदाज बाद झाले, त्यामुळे थोडंसं दडपण होतं. मात्र एक नॅचरल गेमवर इथे लक्ष केंद्रित केलंय बॅट्समनने असं दिसतंय. शरीरापासून दूरवर जाणारा चेंडू पाहायला मिळाला. पंचांच्या वर वळतायत. इट्स व्हाईट बॉल. एक्स्ट्रास मध्ये भर, टीमच्या टोटल मध्ये भर. टीमची धावसंख्या पुढे सरकते आणि ती मात्र जाऊन पोहोचते ती 26च्या घरामध्ये 26. या क्रीडांगणावर आधी 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 74 रन देखील चेस होताना आज आपण पाहिल्यात. त्यामुळे कोणतीच टोटल इथे सेफ नसणार आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. चांगला चेंडू वाईडी श्वारकर. अगदी शेवटच्या क्षणी बॅट फेस ओपन करून चॉप करायचं होतं या चेंडूला, मात्र तिळमात्र संपर्क बॅट आणि बॉलचा झाला नाही. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला आणि डॉट बॉलची सांगता इथे होताना पाहायला मिळाली. या ओव्हरमधील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि त्या 2 बॉलवर काय करेल तो म्हणजे प्रथम घरत आणि आपला स्पेल संपवेल. पुन्हा एकदा रायझिंग डिलिव्हरी आणि थोडंसं सरप्राईज देखील केलं बॅट्समनला. उसळी घेणारा चेंडू. खेळपट्टी जर आपण पाहिली ना, जर तुम्ही प्रॉपर तुमचा अंदाज घेतला, प्रॉपर जर थोडं निरीक्षण केलं ॲज अ गोलंदाज, ॲज अ बॉलर, तर नक्कीच तुम्ही गुडलाईन स्पॉट जर इथे पिक केला तर तुम्ही फलंदाजाला अडचणीमध्ये आणू शकता. कारण जेव्हा जेव्हा गुडलाईन स्पॉट हिट झालाय तेव्हा तेव्हा उसळी आपल्याला पाहायला मिळाली की चेंडूने प्राप्त केली आहे. इथे फ्लाय स्लिपचा फिल्डर होता. चेंडू पुढ्यात पडला एज लागल्यानंतर. त्यानंतर मात्र थर्डमॅनला ट्रॅव्हल झालाय आणि क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत दुहेरी धाव इथे कंप्लीट केली गेली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचले. ते म्हणजे तब्बल 28च्या घरामध्ये 28 विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स. केपीसी इनामपुरी टॉस जिंकून बॅटिंग करत असताना 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक ते 2 मिनिटांचा ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होईल आणि तदनंतर लगेचच मॅचला मात्र आपण सुरुवात करणार आहोत. त्यानंतर केदारनाथ ओवे कॅम्प आणि बापदेव पाली टीम कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस असणार याची आपण नोंद घ्या. आणि 4थ्या षटकानंतर तुम्हाला आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे, जेणेकरून इनिंग ब्रेकमध्ये तुमचा टॉस इथे संपन्न केला जाईल. अप्रतिम अशी स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप किरवली आयोजकाच्या भूमिकेमध्ये आणि स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 2024. खरं तर 8वं पर्व आहे आणि 8व्या पर्वामध्ये मात्र दुसऱ्यांदा हे सलग रजनी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आयोजित करण्यात आली आहे. पहिले 6 पर्व दिवसा डे फॉर्मॅटमध्ये आपण ही स्पर्धा अनुभवली, मात्र या 7व्या पर्वापासून आणि आता 8व्या पर्वामध्ये ही रजनी क्रिकेट स्पर्धा प्रकाश जोतातील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं मॅनेजमेंट अगदी मायक्रो लेव्हलला इथे पाहायला मिळते. प्रत्येक गोष्टीची मात्र इथे प्रामुख्याने काळजी घेतली गेली आहे आणि अशी सुसज्ज अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मॅचला थोडी गती द्यायची आहे, थोडी चालना द्यायची आहे. खास करून जयदुर्गा रोहिंजन बी संघ आपल्याला विनंती असणार आहे, तुमची लगेचच फील्ड प्लेसमेंट तुम्हाला लावायची आहे. 12 बॉलचा खेळ अजूनही इथून बाकी असणार आहे. 28 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात. अंगद पाटील आणि तुषार पाटीलवर मोठी जबाबदारी आहे. 12 बॉलमध्ये जास्तीत जास्त रन्स काढायचे आहेत. अंगद पाटील स्विचिटचा प्रयत्न फॉलो केलं गोलंदाजाने, जिथे आपण पाहतोय प्रतीक पाटील 4थ्या षटकामध्ये गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना डॉट बॉलने केले त्याने सुरुवात. धावसंख्या स्थिर 28 वर 28 फॉर 3 केपीसी इनामपुरी. यावेळेस शफल झालेत आणि त्यानंतर मात्र ऑन साइडला हा लॅप फटका लॅप शॉट आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि बॉल सीमारेषा पलीकडे फाईनला क्लिअर करत चौकारासाठी जातोय.
थोडंसं दर्पणाखाली आणलं आणि त्याच्या लाईन मध्ये बदलाव करण्यामध्ये त्याला मात्र यशस्वी झाले ते अंगद पाटील आणि चौकार त्यांनी प्राप्त केलाय. पुन्हा एकदा स्वीशीटचा प्रयत्न, पंचांकडे अपील केले गेले. पंचांनी मात्र अपील फेटाळून लावले आणि व्हाईट बॉलची घोषणा आमच्यापर्यंत केली आहे. एक्स्ट्राज मध्ये भर पडते. एकूण धावसंख्या पुढे सरकते 33च्या घरामध्ये 33 फॉर 3. केपीसी इनामपुरी आपल्याला पाहायला मिळते. चला पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक आपण पाहत आहे 2024. आजच्या दिवसातील हा 4थ्या क्रमांकाचा सामना मैदानाच्या आतमध्ये संपन्न होत असताना आमचे पंच डिस्कशन करतात. त्याच दरम्यान टीम हर्डल मैदानाच्या आतमध्ये थोडंसं डिस्कशन दोन्ही बॅट्समन मध्ये, कारण काय रणनीती आखावी लागणार आहे. कारण टार्गेट इथे जास्तीत जास्त रन्स देण्याचा मानस असणार आहे केपीसी इनामपुरी टीमच्या. आणि या दोन फलंदाजांचं शेवटपर्यंत राहणं हे टीमच्या एकंदरीत फायद्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. यस, इट्स अ व्हाईट बॉल. निर्णय कायम असणार आहे आणि धावसंख्याही कायम असणार आहे 33-33. क्रिकेट आणि क्रिकेट म्हटलं तर सर्वोच्च स्थानी येते ती शिस्त, डिसिप्लिन हा खूप महत्त्वाचा आहे. एक चांगला क्रिकेटर जर तुम्हाला घडायचं तर तुमची दिनचर्या ही खूप महत्त्वाची असते. डिसिप्लिन खूप महत्त्वाचा असतो, तुमचा सराव खूप महत्त्वाचा असतो. आणि त्यामुळेच काय इतरही तुमच्या गोष्टी क्रिकेटमधल्या खूप महत्त्वाच्या असतात. यावेळेस बघा अगदी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर अगदी आतमध्ये वळटवलं, इनस्विंगचा वापर केला गोलंदाजाने. थोडंसं आश्चर्यचकित फलंदाज अंगद पाटीलला देखील इथे केलंय. आणि डॉट बॉल. 3 चेंडू हाताळलेत प्रतीक पाटीलने आतापर्यंत आणि 5 रन खर्च केल्यात, ज्यामध्ये एका चौकाराचा समावेश आहे. इथे वेगवान चेंडू पाहायला मिळाला आणि पंच सांगतायत लाईन खराब आहे. कारण अंगद पाटील वारंवार चांगलं फुटवर्क इथे दाखवतोय, चांगल्या वेळी शफल होऊन तो खेळण्याचा प्रयत्न करतोय. एकमेव चौकार त्याच्या या फुटवर्कला त्याने मात्र प्राप्त केला. तदनंतर मात्र पूर्णपणे त्याचा जो प्रयत्न राहिलाय तो गोलंदाजाने हाणून पाडलाय. त्यानंतर मात्र त्याचं कोणतंही कनेक्शन बॉल बरोबर झालेलं नाहीये. खोलवा टप्प्याचा बॉल होता, स्वतः गोलंदाज जातोय आणि त्या दरम्यान मात्र एक सिंगल येताना पाहायला मिळते. धावसंख्या 35-35. दोन बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे केपीसी इनामपुरी. पुन्हा एकदा 30 लाईन. एक टप्पा इथे गोलंदाज प्रतीक पाटीलने हेरलाय. आपण ती चर्चा याही अगोदर केली की ऍज अ बॉलर जर तुम्ही गुडलाईन स्पॉट इथे पिक केला ना, तुम्ही फलंदाजावर नक्कीच वर्चस्व गाजवू शकता. आणि प्रतीक पाटीलने हेरलाय आणि तो टप्पा त्याने पकडलाय. त्याच टप्प्यावर त्याच गतीने त्याच दिशेला अगदी प्रॉपर बॉलिंग त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. इथे थोडीशी चुकी झाली, ऑन साइडला उडवलाय आणि यावेळेस मिड विकेटला खेळाडू बनला तो फक्त प्रेक्षक आणि चेंडू फ्लाय झालाय तो षटकारासाठी. नंतर एकूण धावसंख्या 41. नुकत्याच संपन्न झालेल्या 4थ्या ओव्हरमध्ये एकूण रन आहेत तब्बल 13 आणि चांगल्या धावा आल्यात केपीसी इनामपुरी टीमच्या दृष्टिकोनातून. जर आपण पाहिलं 41 खराब स्कोर नाही, चांगला स्कोर आहे. 4 ओव्हरमध्ये 10ची सरासरी. नक्कीच ती वाढवण्याचा प्रयत्न या स्लॉकच्या षटकामध्ये असणार आहे हे मात्र निश्चित. मात्र या स्लॉकच्या षटकामध्ये रन्स वाचवण्याची जबाबदारी कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावर दिली जाणार आहे? विघ्नेश पाटील. अंगद पाटील मैदानाच्या आतमध्ये अजूनही तळ ठोकून उभा आहे आणि त्याला खूप चांगली साथ खऱ्या अर्थाने तुषार पाटील, ज्याने 2 षटकार आतापर्यंत
या मॅच मध्ये खेचलेत आणि चांगलं सहयोग चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्याचं राहिलंय केपीसी इनामपुरी टीमच्या एकंदरीत फलंदाजीमध्ये. कारण सुरुवातीचे जर आपण पाहिले तर आदर्श घरत असेल किंवा अक्षय पाटील स्वस्तामध्ये परतले. हॅलो, याच बरोबर आमचे रोंजनचे मच्छिंद्र पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की यावं आपण व्यासपीठावरती. कुणाल पाटीलने चांगली इनिंग साकारली, मात्र त्यानंतर या दोन फलंदाजांनी सूत्र स्वीकारलेत. पहिला चेंडू सोडून दिला होता तुमचे अंगद पाटीलने आणि चांगला निर्णय म्हणावा लागेल कारण व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू होता. वाईट प्लस 22 एक धाव म्हणजे एकूण 2 धावा धावफलकावर अर्जित केल्या जातील. एकूण धावसंख्या पुढे सरकेल 43 घरामध्ये. एक धाव सध्याच्या घडीला महत्वाची आहे केपीसी इनामपुरी टीमच्या दृष्टिकोनातून. जसा चेंडू विकेट किपरच्या हातातून निसटला अंगदने लगेचच क्रीज सोडला. यावेळेस इन स्विंगचा हा चेंडू पाहायला मिळाला. ऑन साइडला वाडिश लॉंगॉनला चेंडूला पाठवलं होतं. इथे खराब कॉलिंग पाहायला मिळत आहे. खराब कॉलिंग मात्र चांगली फिल्डिंग त्याचा फायदा उचलला तर रोहिंजन बी संघाने रनआउटच्या रूपामध्ये विकेट मिळाली आहे ती तुषार पाटीलची. हॅलो, नंतरची लढत आहे बघा. केदारनाथ ओवेकॅम्प आणि बापदेव पाली या दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती आहे की यावं आपण समोर. इनिंग ब्रेक नंतर लगेच टॉस केला जाईल. केदारनाथ बापदेव पाली. यस, ओके. तर ओवेकॅम्प टीम कॅप्टन अजय. यावेळेस एज लागली विकेट किपर बॉलच्या खाली आणि सलग 2 चेंडूवर 2 फलंदाज माघारी परत आहेत. सध्या अडचणीमध्ये केपीसी इनामपुरी. अगोदर रनआउट झाला तो तुषार पाटील आणि त्यानंतर आल्या आल्या मात्र संदेश म्हात्रे ठरला तो गोल्डन डकचा शिकार. चांगली गोलंदाजी तो साकारतोय तो विघ्नेश पाटील. 2 चेंडू आतापर्यंत त्याने या ओव्हरमध्ये हाताळलेत. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 44. विकेट्स गमावल्यात त्या तब्बल 5. केपीसी इनामपुरी टीमने सध्या संघर्ष करतोय, स्ट्रगल करतोय. धावसंख्या बनवण्यासाठी थोडा बॅकफुटला ढकलण्यामध्ये यशस्वी झालाय जयदुर्गा रोहिंजन बी संघ. यावेळेस ब्लँडर फटका खेळलाय. ऑन साइडला खेळायचं होतं, चेंडू ऑफ साइडला निघून गेलाय. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पुढे सरसावतोय तोपर्यंत एक सिंगल मिळणार आहे. कारण सध्या अंगद पाटीलला जास्त स्ट्राईक मिळणं आवश्यक आहे कारण तो सेट झालाय. लवकर आला होता बॅटिंगसाठी आणि खेळपट्टीचा अंदाज क्रीडांगणाचा अंदाज त्याने चांगल्या पद्धतीने घेतला आणि नुसता घेतला नाही तर रन्सही त्याच्या बॅटमधून आलेत आतापर्यंत. या ओव्हरमधील अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचे 3 चेंडू या इनिंग मधले. खोलवर टप्प्याचा बॉल अगदी गोळीच्या वेगाने लॉंगॉनला चेंडूला पाठवलाय. चेंडू सीमारेषा पलीकडे गेलाय अगदी दन 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 करत. हा चौकार. त्याच्या दुप्पट गतीने सीमारेषा पलीकडे गेलाय. धावसंख्या 49च्या घरामध्ये 49 आणि अजूनही या ओव्हर मधील या इनिंग मधील 2 चेंडू बाकी असणार आहेत. मॅच बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. सुके नारायण शेठ ग्रुप चषक 2024 पर्व 8व रजनी क्रिकेट स्पर्धा आजच्या दिवसातील सामना क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कोलवा टप्प्याचा चेंडू अगदी पायांच्या मधून मात्र यष्ट्यांच्या अगदी जवळून विकेट कीपरकडे. काय चेंडू हाताळलाय. परफेक्ट यॉर्कर लाईन ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आहे. शफल झाला होता अंगद पाटील. ओळखलं ते गोलंदाज विघ्नेशने आणि अगदी बुंदा चेंडू इथे पाहायला मिळाला. डॉट बॉल.
यावेळेस टप्पा पडल्यानंतर हलकासा खाली राहिला. ज्या हाईटवर चेंडू एक्सपेक्ट केला होता ना ती हाईट काही गोलंदाजांनी ती दिली नाही आणि त्यामुळेच की काय एक फक्त कडा लागली आणि एक सिंगलने पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 50 धावा धाव फलकावर आहेत आणि 51 रनचं लक्ष असणार आहे जयदुर्ग रोहिंजन बी संघासमोर. आपल्याला यायचंय केदारनाथ ओव्हे कॅम्प आणि बाबदेव पाली या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला टॉस या ठिकाणी संपन्न केला जाईल. हॅलो. हेच तर मात्र इथून रायगड जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस भारतीय जनता पार्टीचे दिनेश शेठ खानावकर इथून मात्र प्रस्थान करतात. त्याचबरोबर साई भक्त सन्माननीय आमचे विशालदादा खानावकर हे देखील इथून प्रस्थान करतात. त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय. तर टॉस आपण इथे करतोय. मी सन्माननीय हेमराजी म्हात्रे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते इथे टॉस करायचा आहे. एका बाजूला केदारनाथ ओबे कॅम्प तर दुसऱ्या बाजूला बाबदेव पाली या दोन संघांमध्ये पुढची लढत आपल्याला इथे पाहायला मिळेल. एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल यानंतर. टेल कॉल. तर चला बाबदेव पाली संघाने टॉस जिंकलाय. लगेच निर्णय द्या आणि यानंतर आपल्याला जर क्षेत्ररक्षण असेल तर लगेच उतरा. तर आर्यश शेठ म्हात्रे यांचा सन्मान येस थँक्यू. तर सर्व पाहुण्यांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय, स्वागत करतोय आणि बोलतोय पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. एक्कावन्न रनचं लक्ष जयदुर्ग रोहिंजन बी या संघासमोर आहे. 30 चेंडू 51 आणि नक्कीच इनामपुरी गावचा हा सितारा हा कोहिनूर सध्या अंगद पाटील आपल्याला पाहायला मिळतोय डेफिनेटली. आणि पहिल्या ओव्हरमध्ये तो मात्र गोलंदाजीला इथे मात्र सुरुवात करून देईल. 30 चेंडू 51 हे लक्ष असणार आहे समोर. टॉस जिंकून बॅटिंग घेतली केपीसी इनामपुरी टीमने. सुरुवात थोडी अडखळत झाली. पहिल्या बॉलवरच विकेट आली आदर्श घरची. तदनंतर चांगली झुंज कुणाल पाटील, त्यानंतर तुषार पाटील, अंगद पाटीलने दिली आणि त्याच्या जोरावर अगदी चाचपडत का होईना, हळूहळू का होईना मात्र मजल मारली. ती म्हणजे तब्बल 50 पर्यंत आणि 51 रनचं लक्ष इथे मात्र सेट केलंय. आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी प्रतीक पाटील, विक्रम पाटील ही ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये. आणि समोर येतो अंगद पाटील. त्याला मॅचला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. दोन्ही टीम्स प्रतीक आणि लॉंग स्ट्राईकला विक्रम. यस पंचांचा इशारा येतोय, सिग्नल येतोय, ग्रीन सिग्नल. मॅचला होते सुरुवात. सेकंड इनिंग. अप्रतिम पद्धतीचा चेंडू पाहायला मिळालाय. पडल्यानंतर पूर्णपणे वर्चस्व या चेंडूवर. डॉट बॉलने मात्र सुरुवात केली अंगद पाटील. नावाजलेला परिपक्व असा गोलंदाज, कम्प्लीट बॉलर म्हणून ज्याची खाती आहे. 6 चेंडू वेगळ्या धाटण्याची कला त्याला अवगत आहे आणि त्याच्या समोर मात्र फलंदाजाचा कस लागणार आहे का हे पाहावं लागेल. बघा स्विंग अँड मिस. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला चेंडू थोडा टप्पा पुढे, उसळी थोडी कमी. यावेळेस टप्पा मागे खेचला, फिंगर्स रोल केले आणि तदनंतर चेंडूला बाहेर वळवलंय.
सलगचे 2 चेंडू डॉट. अंगद पाटीलचे हे 12 चेंडू ना या मॅच मध्ये कदाचित निकाल ठरवणारे असू शकतील. पुढे एकदा उर्ध विकेट. अंगद पाटील सज्ज होतोय. यावेळी शफल झाला. स्लॉट मध्ये चेंडूला घेतला, दुसरं घेतलं नाही तर सीमारेषा पलीकडे देखील धाडलंय ते म्हणजे प्रतीक पाटीलने आणि पलटवार केला या षटकाराच्या साह्याने. नक्कीच सन्मान दिला तो गोलंदाजाला. तदनंतर मात्र शफलून षटकार खेचलाय. पुन्हा एकदा शफल झालाय. यावेळेस मात्र शॉर्टआर्म पुल करत असताना अगदी स्क्वेअर लेग स्क्वेअर ऑफ द विकेट इथे पाहायला मिळतोय. फटका बॉल सीमारेषा पलीकडे चौकार. या दरम्यान खऱ्या अर्थांच्या प्रमुख अतिथींचं आपण इथे आगमन पाहिलं ते म्हणजे उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस आदरणीय दिनेशजी खानावकर साहेब यांच्याकडून या स्पर्धेला तब्बल 5,000 रुपयाची नकद राशी देणगी म्हणून येते. या मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक आभार प्रकट करतो. धन्यवाद. पहिले 2 चेंडू अंगद पाटीलने कमालीचे हाताळले, कोणती रन दिली नाहीये आणि तिसऱ्या चेंडूवर शफल होऊन षटकार आला. पुढच्या चेंडूवर शॉर्टआर्म पुल स्क्वेअर ऑफ द विकेट चौकार आला आणि 2 चेंडूवर तब्बल 10 धावा. एकूण धावसंख्या 10च्याच घरामध्ये. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. पॉवर प्लेचं षटक, लक्ष्य 51 रनचं. पुन्हा एकदा गती परिवर्तन. मात्र त्याचा फरक फलंदाज प्रतीक पाटीलवर काही झाला नाहीये. तो त्याची हिटिंग अबिलिटी दाखवत असताना आणि हा षटकार इथे पाहायला मिळतोय फाईन लेगला. बॉल होता. यावेळेस फिल्डर तैनात केलाय ऑन साइडला अगदी स्क्वेअर लेगला आणि मिळते फक्त सिंगल. थोडासा नाराज आहे अंगद त्याच्या स्पेलशी, कारण 2 चेंडू पहिले खूप चांगले आले होते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 17च्या घरामध्ये. 17 म्हणजे 1/3 लक्ष पूर्ण झाले, कारण 51चं लक्ष आहे. 1/3 कम्प्लिटेड पहिल्याच ओव्हरमध्ये आणि आता उर्वरित 34 करायच्यात येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये. म्हणजे जो रिक्वायर्ड रन रेट होता, आस्किंग रन रेट, तो डाऊन होताना पाहायला मिळतोय आणि इथे पकड मजबूत करतोय तो जयदुर्गा रोहिंजन बी हा संघ या मॅच मध्ये. आता पहिल्या ओव्हरमध्ये असं वाटलं की एखाद दुसरी विकेट येईल, इकॉनॉमिकल षटक राहील, मात्र प्रतीक पाटीलने काहीतरी वेगळाच विचार केला होता. पहिले 2 चेंडू नक्कीच डॉट आले, तदनंतर मात्र षटकार चौकार षटकार आणि शेवटच्या बॉलवर सिंगल काढून स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे प्रतीक पाटीलने. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये हे दोन्ही फलंदाज, खास करून विक्रमचं एक कौतुक आहे, त्याने खूप चांगली साथ दिली आहे प्रतीकला. प्रत्येक चेंडूनंतर डिस्कशन, थोडीशी सल्ला मसलत, कारण ॲज अ बॅट्समन जर तुम्ही आतमध्ये खेळताय तर दुसऱ्या फलंदाज समोर तुम्हाला बोल करावं लागतं. कम्युनिकेशन खूप महत्वाचं आहे, संवाद खूप महत्वाचा आहे. दुसऱ्या षटकामध्ये सचिन म्हात्रे. पहिल्या ओव्हरमध्ये रन जास्त खर्च झाल्या, त्या बता कव्हरअप कराव्या लागतील या ओव्हरमध्ये सचिन म्हात्रेला. मात्र प्रतीक पाटील थांबेल का, की तो मात्र त्याचा तडका तसा सुरू ठेवेल. यावेळेस मात्र मिड ऑफला चेंडूला टोलवलंय आणि कोणती रन मिळाली नाहीये. डॉट बॉलने सुरुवात केली आहे या ओव्हरची सचिन म्हात्रेने. 17 रन स्कोर कार्डवर आहेत, 51चं लक्ष. इथून पुढे 34 चेंडू बाकी आहेत, 23. एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळू शकतो इथून पुढे. जर एखाद दुसरी विकेट आली, एक चांगलं षटक जर आलं, नक्कीच मजा येईल या मॅच मध्ये. कोलवा टप्प्याचा बॉल अगदी जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न आणि कोणती रन आली नाहीये, कारण ती धोक्याची रन असते. 2 चेंडू डॉट. पहिल्या ओव्हरचे 2 चेंडू डॉट, याही ओव्हरचे 2 चेंडू डॉट. बघूया या पुढच्या चेंडूपासून काही उलटफेर होतोय का या ओव्हरमध्ये, की हा स्पेल मात्र असाच इकॉनॉमिकल पुढे जाईल, तो म्हणजे सचिन म्हात्रेचा. कृष्णा पाटील रोहिंजन गावचे यांच्याकडनं पारितोषिक आलंय आणि रोहिंजन संघासाठी ते पारितोषिक आहे सलग 3 षटकारांसाठी तब्बल 3,000 रुपयाचं कॅश प्राइस इथे दिलं जाईल.
कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी, कारण सध्या संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तुमचे जयदुर्गा रोहिंजन बी संघ या ओव्हरचा विचार केला तर सलग 3 चेंडू डॉट आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये जिथे 17 आल्या त्यानंतर हे चांगलं कमबॅक सचिन म्हात्रेने आपल्या केपीसी इनामपुरी टीमला करून दिलंय. महत्वाचं आहे जर विजय प्राप्त करायचा आहे. फुल टॉस बॉल आहे, पंचांनी स्ट्रेट अवे भीमर घोषित केलाय. भीमर आणि त्यावर मात्र हा चौकार पगार आणि त्यावर मिळालाय हा बोनस. एकूण धावा या असतील 7. डॉट आले. इथे गोलंदाजाकडनं झाली चुकी आणि फलंदाज जणू तयारच होता की काय. फायनल एकला चेंडूला उडवलं. 7 धावा बोनसच्या. एकूण धाव संख्या 24च्या घरामध्ये. यावेळेस बघा बॅटफेस ओपन केलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला पाठवलंय. रन मिळते फक्त सिंगल. चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. असं नाही की प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार मारायलाच हवा. एका दुसरी सिंगल काढून थोडंसं फिल्डिंग करणाऱ्या टीमवर दबावही टाकला जातो. फिल्डर्सला थोडं कामाला लावता येतं आणि ते इथे पाहायला मिळालंय. आणि आता पहिल्यांदा या मॅच मध्ये विक्रम पाटीलला स्ट्राईक मिळाली आहे. तीही मात्र तब्बल 11व्या चेंडूवर. पहिले 10 चेंडू खेळून काढले ते प्रतीक पाटीलने. धावसंख्या 25, लक्ष्य 51 रन्स. ओ सुपर डिलिव्हरी. पूर्णपणे अचंबित केलं, आश्चर्यचकित केलं ते म्हणजे विक्रम पाटीलला. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आहे बघा. पिचिंग अप्रतिम. त्यानंतर किती उसळी घेतली. पूर्णपणे डिफेन्स करायला भाग पाडलं होतं विक्रम पाटीलला. जर कदाचित एज लागली असती ना तर विकेट किपरने मात्र नक्कीच चांगला झेल टिपला असता. मात्र डॉट बॉलची सांगता झाली. सचिन म्हात्रे. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून मिड ऑफच्या डोक्यावर बॉल चालले लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हरची समाप्ती झाली आहे चौकाराने आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या बिनबाद 29. आणि अगदी या गुलाबी थंडीमध्ये चहाचा आस्वाद मात्र या आमच्या व्यासपीठावर आमचे सर्वच मान्यवर आणि सगळे अतिथी घेत असताना सध्या आवश्यकता कडाक्याची थंडी. या मैदानाच्या आतमध्ये गरमागरमीने भरलेला सामना. केपीसी इनामपुरी विरुद्ध जयदुर्गा रोहिंजन बी, जिथे 51 रनचं लक्ष्य. सुरुवात अगदी ताबडतोड. पहिल्या ओव्हरमध्ये 17, याही ओव्हरमध्ये भरपूर रन आल्यात. एकूण धावसंख्या 29. तब्बल 12 धावा आल्या या ओव्हरमध्ये. अजून फक्त 22 रनची आवश्यकता. चेंडू शिल्लक असणार आहेत ते 18. अंगद पाटील पहिल्या ओव्हरची कसर या ओव्हरमध्ये भरून काढेल का. आणि क्षमता आहे यामध्ये, नो डाऊट आहे, त्यामध्ये कोणती शंका नाही आहे. एबिलिटी भरपूर या गोलंदाजाकडे आणि इतक्या स्पर्धांचा अनुभव ज्याच्या पाठीशी आहे ना त्याला रिदम मध्ये यायला जास्त वेळ लागत नाही. मात्र समोर आहे तुमचे प्रतीक पाटील. ओ पहिल्याच बॉलवर स्वागत केले अंगद पाटीलचं. याही वेळेस ऑन साइडला स्क्वेअर लेगला चौकार. बारक्या शेळके पाली यांना विनंती की आपण व्यासपीठावर यायचंय. यावेळेस ऑन साइडला अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढलाय. मिड विकेटचा फिल्डर आलाय. चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळते. 1 रन आली आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आला. त्यानंतर एक सिंगल. एकूण धावसंख्या 34च्या घरामध्ये 34. अगदी या मॅचवर पकड मजबूत करतोय तो जयदुर्गा रोहिंजन बी संघ. आणि जमेची बाब ही आहे की कोणती विकेट गेली नाहीये. दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत पूर्णपणे.
त्यामुळे त्यांचं पारडं थोडंसं जड आहे. मात्र काही उलटफेर होईल का अंगद पाटीलच्या माध्यमातून, केपीसी इनामपुरी टीमच्या माध्यमातून? कमी गतीने टाकला ओव्हर द बॉलर हेड, फटका खेचलाय खरा. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतायत व एक टप्पा घेत चेंडूला पकडलाय लॉंग ऑफला आणि तोपर्यंत 2 धावा काढण्याचा पुरेसा अवधी दोन्ही फलंदाजांकडे. धावसंख्या पुढे 36च्या घरामध्ये. 36 विदाउट लॉस, बिनबाद 36. डॉमिनन्स, दबाव सध्याच्या घडीला पूर्णपणे निर्माण केलाय ते दोन्ही फलंदाजांनी. जयदुर्गा रोहिंजन बी संघ सध्या एका स्ट्रॉंग पोझिशन मध्ये. हो, चांगला चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर लाईन फक्त बॅट मध्ये घातलीये, बॅटची एज लागून बॉल गेला तो थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंटच्या दरम्यान. एक सिंगल आली फक्त. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 37 या ओव्हर मधील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 balls टू गो इन दिस ओव्हर अँड इन दिस स्पेल ऑफ अंगद पाटील. आकडबद्दल चेंडू सरप्राईज केले, थोडस एज लागली आहे, कॅच ड्रॉप झालाय तो शॉट फाईन लेगच्या दरम्यान आणि एक जीवनदान फलंदाजाला मिळालंय ते म्हणजे प्रतीक पाटीलला. आज बऱ्याच गोष्टी केपीसी इनामपुरी टीमच्या बाजूने राहिल्या नाही. बॅटिंग करत असताना भरपूर स्ट्रगल केला. सुरुवात खराब, त्यानंतर सावरलं, पुन्हा स्लॉकच्या षटकामध्ये रन आल्या नाही. त्यानंतर गोलंदाजी करत असताना रन्स खर्च झाले आणि आता अशा कॅचेस हे ड्रॉप्स होताना पाहायला मिळत आहेत. शरीरापासून दूरवर जाणारा चेंडू, कटरचा वापर केला खरा अंगद पाटीलने, मात्र पिचिंगच इतक्या बाहेर झाले की पडल्यानंतर अजून जास्त बाहेर चेंडू वळालाय. वाईट बॉलने 1 रन पुढे ऍड केली जाते. 39 धावा. 51 रनचं लक्ष म्हणजे इथून पुढे अजूनही 12 करायच्यात. शेवटचा बॉल या ओव्हर मधील. हो, चांगला चेंडू पाहायला मिळाला, आतमध्ये वळवलं. आता इक्वेशन पाहतोय आपण. रन बॉल आहे, 12 चेंडू 12. अजूनही सामना दुलायवान अवस्थेमध्ये, कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटीज नेहमी म्हटलं जातं. केपीसी इनामपुरी टीम इथूनही कमबॅक करू शकते आणि जयदुर्गा रोहिंजन बी संघाच्या अडचणी वाढवू शकते. 12 चेंडू 12. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून असंख्य प्रेक्षक रोहिंजन गावाबंधन जोडले गेलेत, इनामपुरी गावाबंधन जोडले गेलेत. या मॅचची मात्र नक्कीच त्यांचं नातं आहे, कारण आपल्या संघाला ते सपोर्ट करत आहेत. आपल्या गावचा संघ सध्या खेळतोय स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 2024च्या या 8व्या पर्वामध्ये. एक चांगली मॅच पाहायला मिळणार आहे. 12 चेंडू 12. बॉडी लँग्वेज केपीसी इनामपुरी टीमची भरपूर काही सांगून जाते, मात्र हार मानता कामा नये. एक चिवड संघ म्हणून तुमची ओळख आहे, त्यामुळे या मॅच मध्ये चांगली फाईट तुमच्याकडनं अपेक्षित असणार आहे. दुसऱ्या बाजूला काय खेळ साकारलाय तो प्रतीक पाटील आणि विक्रम पाटीलने. पहिल्या चेंडूपासून वर्चस्व, इनिशियल पासून वर्चस्व, सामन्याच्या अगदी सुरुवातीपासून, या इनिंगच्या सुरुवातीपासून वर्चस्व त्यांचं पाहायला मिळालंय. विकेट गेली नाहीये आणि नुसती विकेट तर नाही गेली, रन्सही काढल्यात. 12 बॉल 12. आदर्श गरत काय उलटफेर करेल का या मॅच मध्ये? पहिला चेंडू बॅटफेस ओपन केलाय, डीप पॉइंटला चेंडूला दिशा दिली, खराब फिल्डिंग. बॉल सीमारेषा पलीकडे, चौकार. ही चर्चा आपण करतो की आज केपीसी इनामपुरी टीमच्या बाजूने काहीच राहिलेलं नाहीये. प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये आज त्यांचा स्ट्रगल पाहायला मिळालाय आणि आता मिसफिल्डने चौकारही आलाय. बघा, सेन्सिबल क्रिकेट, बॅटफेस ओपन केला, अगदी क्रिकेटचा क्लास इथे दाखवत असताना तो म्हणजे प्रतीक पाटील. सॉफ्ट अँड आउट ड्राईव्ह, 1 रन कंप्लीट. एकूण धावसंख्या पुढे सरकते 44 वर आणि सध्या प्रतीक पाटील खेळतोय तो 16 चेंडू 35 वर. क्या बात आहे, काय फलंदाजी. 16 चेंडू 35 रन झाल्यात 44 आणि 35 त्याच्या एकट्याच्या बॅटमधून आल्यात. अप्पर कट इथे पाहायला मिळालाय. चेंडू हातात निसटलाय आणि सीमारेषा पलीकडे गेलाय. आज जयदुर्गा रोहिंजन बी संघाचं प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये वर्चस्व.
आता जिंकण्यासाठी अवघ्या 3 धावांची आवश्यकता आहे. इथे चौथ्याच ओव्हरमध्ये सामन्याचा निकाल पुन्हा एकदा परकट. यावेळेस मात्र जेल टिपलाय. पहिली विकेट इथे मात्र नक्कीच प्राप्त केली आहे ती केपीसी इनामपुरी टीमने. काय घडले मैदानाच्या आतमध्ये इथे विजयी फटका नक्कीच आलाय अगदी अनोख्या धाटणीचा. आणि नक्कीच चेंडू आमच्यापर्यंत परत येईल. प्रणव आले होते आणि प्रणवने षटकार मारून हा सामना मात्र संपवलाय. चला पाली संघ काय निर्णय तुमचा? बॅटिंग आहे. चला केदारनाथ ओवे कॅम्प लगेच आपण मैदानात उतरायचंय. हँडशेक करतील, हस्तांदोलन करतील दोन्ही संघ आणि तदनंतर बाहेर येतील. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण अनाऊन्स करतोय. अर्थातच नो डाऊट आक्रमक फलंदाजी आणि या विजयाचा पाया रचला. नुसता पाया रचला नाही तर